नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं आमच्या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत आहे, ज्याचं नाव आहे सक्सेस टॉक विथ दीपाली. जसं की ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे, आम्ही तुमच्यासोबत भन्नाट सक्सेस स्टोरी शेअर करत असतो. आज अशीच आपल्यासोबत एक छानशी सक्सेस स्टोरी आहे, जी आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि तुम्ही या सक्सेस स्टोरीमधून खूप काही शिकत असता आणि तुमच्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट करत असता. सो चला तर आजच्या स्पेशल गेस्टला आपण भेटूया, ज्या एका वेगळ्या प्रोफेशनमध्ये आहेत. बऱ्याच वेळा असं होतं, की आपल्यामध्ये स्टेज डेअरिंग नसते. आपल्याला बोलायचं खूप काही असतं किंवा वेगवेगळ्या वक्तृत्व स्पर्धा असतात. त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करायचं असतं. पण आपल्याला ते नेमकं जमत नाही. मग त्यावेळेस आपण शोधत असतो असा कोणीतरी पर्सन जो आपल्याला या सगळ्यावरती गाईड करेल. तर आज अशाच आपल्यासोबत एक स्पेशल गेस्ट आहे, ज्यांचं नाव आहे अश्विनी सप्तर्षी मॅम. ज्या की एक प्रोफेशनल अँकर आहेत आणि व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट आहेत. चला तर मग त्यांना भेटूया. नमस्कार मॅम. नमस्कार. तुमचं आमच्या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत थँक यू आहे. सो मच. खूप छान वाटतंय मला तुमच्याशी गप्पा मारताना इथे. सो मलाही तुम्हाला अजून खूप जास्त ऐकायला आवडेल आणि डेफिनेटली आपल्या ऑडियन्सला सुद्धा बिकॉज हं. मी जेव्हा तुमची प्रोफाईल पाहिली तेव्हा मला कळलं की तुमचं खूप वेगवेगळ्या विषयांमध्ये एक्सपर्टीज आहे आणि तुम्ही विद्यार्थ्यांना ट्रेन करताय. सो मलाही तुमच्याबद्दल अजून खूप काही जाणून घ्यायला आवडेल. पण त्याआधी तुमचं एक शॉर्ट इंट्रोडक्शन तुम्ही ऑडियन्सला देऊ इच्छिता का? नमस्कार. मी अश्विनी सप्तर्षी. मी गेले साधारण 20 ते 22 वर्ष या अँकरिंग आणि व्हॉईस ओव्हर या क्षेत्रामध्ये काम करते. इथे काम करताना मग लक्षात आलं, की याची डेप्थ खूप आहे, व्याप्ती भरपूर आहे. याच्यामध्ये शिकण्यासारखं आणि शिकवण्यासारखं असं बरंच काही आहे. आणि मग त्या अनुषंगाने ज्या गोष्टी येतात म्हणजे कथाकथन असेल, वक्तृत्व असेल किंवा सूत्रसंचालन, निवेदनाची कार्यशाळा घेणं असेल आणि सोबतच संस्कृत भाषेवर प्रभुत्व मिळवण्याकरता म्हणून संस्कृत श्लोक किंवा स्तोत्र शिकवणं असेल, अशा अनेक मार्गांनी मुलांना, मुलांसोबत कधी-कधी पालकांना सुद्धा शिकवण्याची संधी मला मिळालेली आहे. या 20-22 वर्षाच्या पूर्ण कालावधीमध्ये इतके वेगवेगळे म्हणजे कधी-कधी हसवणारे, कधी-कधी स्वतःला विचार करायला लावणारे, कधी-कधी शिकवणारे आणि कधी फार भन्नाट असे अनुभव मिळालेले आहेत, आलेले आहेत मुलांकडनं, पालकांकडनं. त्यांच्या प्रतिक्रिया, त्यांचे प्रतिसाद हे जेव्हा मिळतात, तेव्हा कळतं की आपण जे करतो आहोत ते खरंच खूप काहीतरी वेगळं आणि चांगलं करतो आहोत. ज्याचा मुलांना फक्त शालेय अभ्यासक्रमापुरताच नाही किंवा शाळांच्या स्पर्धांपुरताच नाही, तर त्यांच्या पूर्ण व्यक्तिमत्व विकासामध्ये, ओव्हरऑल डेव्हलपमेंटमध्ये त्याचा सगळ्याचा खूप चांगला फायदा होतोय. आता संस्कृत श्लोक जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा त्याचं प्रत्येक शब्दाचं, अक्षराचं उच्चारण हे त्या पद्धतीनं होणं गरजेचं असतं आणि या सगळ्या उच्चारणाचा कसा चांगला परिणाम त्यांच्या स्वतःच्या व्यक्तिमत्त्वावर होतो, हे जेव्हा ती मुलं हा कोर्स करतात, तेव्हा ऑटोमॅटिकली त्यांना आणि पालकांना जाणवतं. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत. सूत्रसंचालन निवेदन असेल, की जिथे आपण स्टेजवर जाऊन उभं राहायचं आहे, एखादा पूर्ण कार्यक्रम आपल्याला कंडक्ट करायचा आहे, तर तो फ्लो कसा मेंटेन ठेवायचा आहे, हे सगळं त्या कार्यशाळेमध्ये शिकवता आलं. ऑनलाईन, ऑफलाईन दोन्ही प्रकारे सुद्धा आणि कथाकथन आहे, जिथे गोष्ट सांगणं आणि गोष्ट ऐकणं या दोन्ही फार आवडीच्या गोष्टी असतात, प्रकार असतात हे. सो तुम्ही जितक्या चांगल्या पद्धतीनं कथा सांगाल, तितकं ती समोरच्याला ऐकावीशी वाटेल. त्याला अपील होईल, त्यातनं जो काही बोध घ्यायचा आहे, तो त्याला समजेल आणि वक्तृत्व म्हणजे एखाद्या मुद्द्यावर आपलं मत मांडणं. तर तो टॉपिक दिल्यानंतर मी किती प्रभावीपणे माईकसमोर उभी राहून बोलू शकते, या संदर्भातलं मार्गदर्शन, असं सगळ्या वेगवेगळ्या टप्प्यातनं मुलांना आणि पालकांना देण्याचा प्रयत्न मी करते आणि अतिशय उत्तम प्रतिसाद त्या सगळ्या प्रयत्नांना मिळतोय. खूप छान वाटतं याच्यामध्ये. ओके. सो मॅम जे तुम्ही एक्सप्लेन केले मला असं वाटतं ते खूप सुंदर पद्धतीने तुम्ही सांगितलंय. सो आपण आता एक-एक पार्टवरती फोकस करूया कारण जसं की जे तुमचे एक्सपर्टीज आहे ते वेगवेगळ्या टॉपिकवर आहे. कथाकथन असेल किंवा वक्तृत्व असेल, त्यानंतर सूत्रसंचालन बरोबर, संस्कृत श्लोक. पण आपण एका-एका पार्टवरती फोकस करूया जेणेकरून आपल्या ऑडियन्सला याची क्लिअर माहिती मिळेल. सो सगळ्यात आधी मला या टॉपिकबद्दल जाणून घ्यायला आवडेल कथाकथन. सो कथाकथन म्हणजे नेमकं काय? आता लहानपणी बघा, आपल्या लहानपणी आपल्याला आज्यांनी किंवा आजोबांनी अशा गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर त्या गोष्टी सांगायची त्यांची जी पद्धत होती, हं, त्याच्यामुळे आजीच्या मांडीवर बसून आपण जी काही निवांतपणे गोष्ट ऐकलेली आहे, ती गोष्ट ऐकत-ऐकत आपल्या डोळ्यासमोर ते चित्र उभं राहायचं. बरोबर. तर कथाकथन म्हणजे तुम्ही जे काही सांगणार आहात, भले तो एखादा थॉट असेल किंवा एखादा पारंपरिक तुम्ही काही कथा सांगणार आहात, तर ती त्या पद्धतीनं सांगणं म्हणजे कथाकथन आहे. की जिथे ओके. तुमच्या डोळ्यासमोर ते पूर्ण चित्र उभं राहायला पाहिजे. हं, जर हं. एखाद्या प्रसंगातनं आपल्या घरातल्यांनी कोणी प्रेरणा घेणं गरजेचं आहे. तर तो तुमचा आवाजातनं त्वेष आला पाहिजे. त्या पद्धतीचं तुमचं बोलणं असलं पाहिजे. हे सगळं जे आहे म्हणजे थोडक्यात थोडाफार अभिनय तुम्हाला करता आला पाहिजे कथाकथन करताना आणि मग ती गोष्ट चांगल्या प्रकारे सांगितली जाते आणि हे सगळं कथाकथनामध्ये येतं.
की जिथे तुम्हाला ती गोष्ट अपील होते, की अरे, जर शिवाजी महाराज घोड्यावरनं आलेले आहेत आणि जो त्वेषाने घोडा धावतो आहे, हे जर तुम्ही जेवढ्या चांगल्या पद्धतीने सांगाल, लहान काय मोठ्या मुलांच्या समोर सुद्धा ते चित्र उभं राहतं, की बरोबर. कशा पद्धतीने छत्रपती आलेले आहेत घोड्यावर आणि तलवार उपसून कशाप्रकारे लढाई हं, केलेली आहे. हं. तर हा सगळा भाग त्या कथाकथनामध्ये येतो. वॉव! व्हेरी नाईस. जसं की आपण हल्ली म्हणतो स्टोरी टेलिंग आणि मला असं वाटतं तो खूप महत्त्वाचा पण पार्ट आहे. स्टोरी टेलिंग हे प्रत्येकाला यायला पण पाहिजे. सो मी यामध्ये म्हणजे त्यांना काय शिकवतो? त्यांना काय शिकायला मिळेल ह्याच्यातून? यात मुलांना गोष्ट निवडायची कशी, म्हणजे आपल्या एज वाईज गोष्ट कशी निवडायची आहे. टॉपिक वाईज म्हणजे समजा शाळेमध्ये आपण विचार केला, की शाळेमध्ये काही स्पर्धा आहे. तर मला सगळ्यांसमोर उभं राहून गोष्ट सांगायची आहे. जर माझा पहिलाच अनुभव असेल, तर मी छोटीशी, सोपी, एक छोटासा पॅराग्राफ असलेली गोष्ट निवडेल, की जी मला पटकन सांगता येईल. ते आपण कशी निवडायची हे शिकवतो. त्यानंतर गोष्ट सादर कशी करायची. मग उभं हं. कसं राहायचं असेल किंवा हातवारे कसे करायचे असतील, तुमचे डोळ्यातनं तुमचे एक्सप्रेशन कसे असले पाहिजेत, हं. चेहऱ्यातनं कसे असले पाहिजेत, आवाजातनं कसे असले पाहिजेत, हे सगळं आपण त्यांना शिकवतो. आणि आवाजाची पट्टी कधी कमी करायची, कधी वाढवायची, अ, कधी जर तो इमोशन्स त्याच्यामध्ये कसे आणायचे बरोबर. कथाकथनामध्ये. भले 4 ओळींची गोष्ट असू देत, पण हं. त्याच्यामध्ये सुद्धा प्रत्येक वाक्यामध्ये काहीतरी, काहीतरी वेगळेपण असतं. बरोबर. सो ते कसं आणायचं, हे हं. सगळं आपण शिकवतो आणि त्यासाठी सुरुवातीला भाषाशुद्धी म्हणजे तुमचा आवाज क्लिअरपणे समोरच्या जे प्रेक्षक आहेत, मुलं हं, असतील, हं, हं. विद्यार्थी असतील, इतर पालक असतील, तर या सगळ्यांसमोर तुमचा आवाज नेमकेपणाने पोहोचला पाहिजे. मग अच्छा. त्यासाठी म्हणून प्रत्येक अक्षराचा, प्रत्येक ह्रस्व, दीर्घ हं, हं. यांचा उच्चार त्या पद्धतीनं झाला पाहिजे. मग च, च, ज, ज हे जे छोटे-छोटे अक्षरांचे उच्चार करताना व्हेरिफिकेशन येतात, तर ते तुमच्या बोलण्यातनं जाणवले पाहिजेत. बरोबर. तर हे सगळं प्रॅक्टिस करून-करून होतं. हं, तुमच्या श्वासावर तेवढं नियंत्रण पाहिजे. एका दमात गोष्ट सांगून पूर्ण झाली असं नाही, असं होता हं, कामा नये हं, म्हणजे हं. खरं तर. तर पॉज कुठे घ्यायचा आहे, थांबायचं कुठे आहे किंवा कंटिन्युएशनमध्ये वाक्य कसं बोललं पाहिजे, बरोबर. एका दमात तुम्ही कसं बोललं गेलं पाहिजे. असं सगळ्या गोष्टी हळू-हळू, हळू आपण त्याच्यामध्ये घेतो. म्हणजे भरपूर गोष्टी तुम्ही ह्याच्यामध्ये कव्हर करताय आणि मला असं वाटतं त्यांना भरपूर गोष्टी सुद्धा शिकायला मिळत असेल. सो यामध्ये वेगवेगळे कुठले प्रकार आहेत ज्याच्यावरती तुम्ही फोकस करता? कथाकथनामध्ये प्रकार भरपूर आहेत. म्हणजे एज वाईज तर आपण करू शकतो, की लहान मुलांनी गोष्ट सांगायची असेल, 8वी-9वीतल्या मुलांनी गोष्ट सांगायची असेल, कॉलेजमधल्या मुलांनी एखाद्याने काही सांगायचं असेल किंवा मोठ्या घरातल्या व्यक्तींनी गोष्ट सांगायची हं, असेल. हं, हं. त्याच्यामध्ये मग लहान मुलांच्या प्राण्यांच्या कथा असतात, जंगलातल्या कथा असतात, परी कथा असतात. थोडं मोठं झाल्यानंतर त्याच्यातनं आपण हितोपदेश किंवा पंचतंत्र अशा गोष्टी जे हं, हं. म्हणतो, तर त्याच्यातनं थॉट देणाऱ्या गोष्टी असतात. बरोबर. एक काही जरी गेयता असणाऱ्या गोष्टी असतात. म्हणजे थोडक्यात उदाहरण द्यायचं झालं तर ती उंदराने ते फडकं सापडल्यानंतर टोपी शिवतो. तर ही जी लहान मुलांना एंटरटेन करणारी गोष्ट आहे, मग ती हं. कशी तुम्ही खुलवून सांगता आहात, की ती फडकं सापडल्यानंतर तो काय विचार करतो उंदीर? ओके, ओके. अशा छोट्या-छोट्या गोष्टी चे प्रकार त्याच्यामध्ये येतात. काही प्रेरणादायी गोष्टी असतात, हं. ज्याच्यामध्ये आपले थोर जे स्वातंत्र्यवीर होऊन गेले त्यांच्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर निसर्गाच्या सानिध्यात राहणारे जे हं, हं, लोक हं. आहेत त्यांच्या गोष्टी आहेत, गिर्यारोहकांच्या कथा आहेत. सो याच्यामध्ये भरपूर कॅटेगरी आहेत. एखादा छोटा थॉट म्हणजे मी मुलांना गोष्ट सांगताना कधी-कधी असं पालकांकडनं अपेक्षा असते, की तुम्ही हा विषय इन्क्लूड करून मुलांना सांगा. तर बरोबर. त्याच्यामध्ये भाज्या मुलं खात नाहीत. हं, बऱ्याचदा अशी हं. तक्रार असते पालकांची. तर मग भाज्यांचा समावेश असलेली गोष्ट सांगायची. सो अच्छा. म्हणजे या छोट्या-छोट्या गोष्टींचा पण आपण त्याच्यामध्ये समावेश बरोबर. करू शकतो. हं. विषय जे ऑलरेडी सेट आहेत ते पण घेऊ शकतो किंवा मुलांना आत्ता जे अपेक्षित आहे, त्यांनी करणं गरजेचं आहे, तो विचार करून सुद्धा कधी-कधी आपणही थोडी छोटीशी कथा तयार करून त्यांना ते विषय त्यांच्यावर बिंबवू शकतो. हं, अगदी बरोबर. आणि जेव्हा तुम्ही आता वेगवेगळे जसं म्हटले, की वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत किंवा वेगवेगळे विषय आहेत. तर यातला असा मुलांना आवडणारा किंवा जो कुठलाही म्हणजे मुलांचं म्हणा किंवा पालकांना असं ट्रेंडिंग टॉपिक कुठे आहे, की जो खूप जास्त लोकं त्याला प्रेम देतात, असा कोणता टॉपिक आहे स्पेसिफिक? ट्रेंडिंग म्हटलं तर जसं मी आता तुम्हाला त्या उंदराच्या टोपीची गोष्ट सांगितली, हं, हं. तर मुलांना नाचत-गात म्हणलेली गोष्ट फार आवडते. प्राण्यांच्या गोष्टी आवडतात, पक्ष्यांच्या गोष्टी आवडतात, की आता गरुड आकाशातनं उडतोय बरं का, असं म्हणताना जर मी हातवारे करून प्रॉपर दाखवलं, तर ते मुलांच्या डोळ्यासमोर राहतं, की येस गरुड किती उंच उडतो आहे. हं. सो एज वाईज लहान मुलांना प्राण्या-पक्ष्यांच्या गोष्टी, जंगलातल्या गोष्टी किंवा या ओके. फळभाज्यांच्या गोष्टी आहेत, त्या जास्त आवडतात, की येस ती बरोबर. भाजी आली बरं का, मी भाजी आणायला गेलो होतो, मग ती भाजी हं, मला हं. आवडली, आईनी सांगितलं ही घ्यायची. मग ती मी घेतली. ह्या इमॅजिन
त्या स्वतः करू शकतात. राइट. डोळ्यासमोर चित्र आणू शकतात. सोपं-सोपं आहे. त्यानंतर छत्रपतींच्या गोष्टी आहेत. त्यानंतर झाशीची राणी हं, त्यांच्या हं. गोष्टी आहेत. राणी लक्ष्मीबाईंच्या असतील किंवा आपले जे अनेक स्वातंत्र्यवीर सैनिक होऊन गेले आहेत, त्यांच्यातल्या गोष्टी, जो त्वेष त्यांच्यामध्ये यायला पाहिजे, जो आवेश त्यांच्यामध्ये यायला पाहिजे, जी प्रेरणा त्यांनी घ्यायला पाहिजे, अशा गोष्टी मुलांना फार आवडतात. फक्त जास्त उद्बोधक ब्ला, ब्ला, ब्ला चालू आहे आणि ते त्यांना फार बाउन्सिंग चाललेलं आहे वगैरे अच्छा, असे अच्छा. प्रकार आवडत नाहीत म्हणजे मुलांना. बेसिकली असं त्यांना व्हिज्युअलाइज झालं पाहिजे त्या गोष्टी करेक्ट. डोळ्यासमोर, बरोबर ना? सो तुम्हाला का वाटलं, की अशा पद्धतीचा कोर्स आपण डिझाइन करायला पाहिजे? कसं आहे म्हणजे लहानपणी आपण एक म्हण ऐकलेली, की बोलणाऱ्याचे राळेपण म्हणजे खडेसुद्धा बरोबर. विकले जातात, पण न बोलणाऱ्याचे आंबेही हं, विकले जात नाहीत. हं. त्यामुळे तुमचं बोलणं जितकं प्रभावी असेल, जितकं समोरच्याला अपील होणारं असेल, टच बरोबर. होणारं असेल, तर तेवढं त्याचा चांगला परिणाम दिसून येतो. गोष्ट हे माध्यम असं आहे, की कुठलाही विषय जो आपल्याला सांगायचा आहे बालकांना म्हणजे हं, हं, स्पेसिफिकली तो मुलांना जर गोष्टींच्या माध्यमातनं जर पटवला, हं. शिकवला, तर तो चांगला कळतो. बरोबर. ही मला सांगितलेलं नाही आईनी. हे गोष्टीतली ती व्यक्ती असं करत होती, की "अरे, तिला अशी शिक्षा झाली" किंवा "तिला टीचर असं म्हणाल्या, तिला टीचरनी कौतुक केलं असं चांगलं वागल्यानंतर." हे गोष्टीमध्ये जसं वागलं, तिला जसं मिळालं, तसं मला पण मिळू शकतं. हां. सो हा चांगला थॉट मुलांपर्यंत पोहोचवण्याचं गोष्टीपेक्षा उत्तम प्रभावी माध्यम कुठलंच असू शकत नाही. हे गेली 20-22 वर्ष मुलांना शिकवताना हं, हं. लक्षात येतंय, की "तू असं करू नको" असं सांगण्यापेक्षा त्या मुलीने असं केलं नव्हतं, म्हणून तिला किती छान मिळालं प्राइज असं बरोबर. सांगितलं, की पटकन मुलांना अपील होतं. वॉव! सो हा कोर्स असला पाहिजे असं डोक्यात आलं आणि त्याप्रमाणे तो कोर्स करायला म्हणजे शिकवायला सुरुवात केली. वॉव! सो तुम्ही मॅम जे आता कथाकथन या टॉपिकबद्दल सांगितलं, मला असं वाटतं तो खूप इन डेप्थ टॉपिक आहे. खूप इंटरेस्टिंग आहे आणि प्रत्येकाला ह्याच्यावरती शिकणं गरजेचं आहे. पण मला हे जाणून घ्यायला आवडेल, जर आपले जे ऑडियन्स आहे, जे आपल्याला बघतात आहे, ऐकतात आहे, सो त्यांना जर हा कोर्स जॉइन करायचा असेल, ते कशा पद्धतीने तुमच्याकडे कनेक्ट करू शकतात? खरं तर खूप चांगला प्लॅटफॉर्म ओपन होतोय. मोहिते एज्युटेक थ्रू आपण ही संधी देतोय सगळ्या मुलांसाठी सुद्धा आणि जे इच्छुक पालक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा, की जिथे ते आता फक्त गोष्ट सांगणं हे फक्त लहान मुलांपुरतं मर्यादित राहिलेलं नाही खरं तर. ते एक उत्तम व्यवसायाचं किंवा उत्पन्नाचं साधन सुद्धा होऊ शकतं. जर एखादी व्यक्ती त्याच्यामध्ये पूर्णपणे समरसून आणखी खोलात जाऊन शिकत गेली तर. तर बरोबर. मुलांमध्ये स्टेज डेअरिंगमध्ये वेगवेगळ्या स्पर्धा आहेत. तिथे त्यांना पार्टिसिपेट करणं आहे. कथाकथनाच्या स्पर्धेमध्ये काहीतरी चांगलं करून दाखवायचं आहे. याच्यासाठी म्हणून हा कोर्स उपयोगाचा आहेच आहे. सोबतच एखाद्या व्यक्तीला पुढे जाऊन करियर करायचं आहे, असं जर विचार केला, तर कथाकथनामध्ये सुद्धा चांगलं करियर होऊ शकतो. जिथे ती व्यक्ती स्वतःचा साधारणपणे तास ते दीड तासाचा सोलो परफॉर्मन्स स्टेजवर देऊ शकते. तर मोहिते एज्युटेक थ्रू 1 महिन्याचा आपण फ्री त्यांना हा कोर्स देतोय आणि पुढे त्यांना ज्यांना खरंच जेन्युइनली शिकायचं आहे, काहीतरी आवड निर्माण होतीये हं, हं. आणि येस माझ्यामध्ये ते स्किल डेव्हलप करू शकतो मी, असा विश्वास वाटतोय. तर त्या व्यक्तींना, त्या मुलांना वर्षभरामध्ये पूर्णपणे जर हा कोर्स त्यांनी केला, तर फार उत्तम फायदा त्या सगळ्यांना होणार आहे. तर माझी खरं तर या प्लॅटफॉर्मवरनं सगळ्यांना विनंती आहे, की जे इच्छुक आहेत, ज्यांना गोष्ट सांगायला आणि ऐकायला दोन्ही आवडतं, ट्रू. तर त्यांनी आवर्जून या कोर्सचा नक्कीच फायदा घ्यावा. ओके. सो तुम्ही जसं सांगितलं मोहिते एज्युटेक प्लॅटफॉर्म, मग याच्यामध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही टाइपचे कोर्सेस अवेलेबल आहेत? आता ऑनलाईन वेमध्ये आहेत अवेलेबल. आठवड्यातनं आपण 2 दिवस ते घेतो आहोत. ओके. सो त्याच्यामध्ये पालक आणि विद्यार्थी कॉन्टॅक्ट करू शकतात आणि तिथे मग त्या कोर्सचा लाभ घेऊ शकतात. ओके. सो जसं की तुम्ही सांगितलं, की ऑनलाईन तर हं, प्लॅटफॉर्म आहे. पण एखाद्याला समजा ऑफलाईनमध्ये शिकायचं असेल, फॉर बेटर क्लॅरिटी, तर हं. काही तसा ऑप्शन आहे अवेलेबल? अगदी नक्कीच खूप चांगला प्रश्न आहे. कारण हे झालं ऑनलाईन शिकण्यामध्ये. पण त्याच्यानंतर पुढे जाऊन मला खरंच जेन्युइनली जमतंय का नाही किंवा कितपत हं. मी करू शकतो हा कॉन्फिडन्स बघण्यासाठी म्हणून सुद्धा या प्लॅटफॉर्म थ्रू जे शिकवणारे आहेत, त्यांना भेटण्याची प्रत्यक्ष आणि त्यांच्याकडनं आणखीन बारीक-बारीक मुद्दे जाणून घ्यायची आणि खोलातलं प्रशिक्षण घ्यायची संधी ही ऑफलाईन थ्रू म्हणजे उन्हाळी शिबिरं ज्या पद्धतीची असतात, तशा प्रकारे एक कॅम्प घेऊन सुद्धा आपण मुलांना ऑफलाईन या सगळ्यातले बारकावे शिकवणार आहोत. त्यामुळे मुलांचा डबल फायदा होणार असं मी खरं तर म्हणेन, की जिथे मुलांना ऑनलाईन तर ज्ञान मिळत आहेच आहे, पण ऑफलाईनमध्ये अनेक चांगल्या गोष्टी मिळून स्वतः खूप छान ते ट्रेन होतील. म्हणजे ऑफलाईनमध्ये तुम्ही कार्यशाळा ज्या आपण म्हणतो, ज्याला आपण समर कॅम्प वगैरे, ते ते पण तुम्ही त्याच्यावरती फोकस करता. ते पण तुमच्याकडे अवेलेबल आहेत, राइट?
वॉव! कारण जेव्हा आपण फिजिकली एखादी गोष्ट करतो, ती जास्त आत्मसात करतो, त्याची प्रॉपर प्रॅक्टिस पण करता येते. आणि मला असं वाटतं ऑनलाईन हे पण खूप गरजेचं आहे आजच्या टाईममध्ये, कारण कुठूनही, कधीही, कोणीही शिकू शकतं. सो त्यामुळे कुठे त्या गोष्टीवरती लिमिटेशन येत नाही. सो ऑनलाईन आणि ऑफलाईन तुम्ही दोन्ही पद्धतीने त्यांना शिकवता. व्हेरी नाईस. इथे त्यांना प्रात्यक्षिकं पण करायला मिळतील, की जिथे करेक्ट, करेक्ट. आतापर्यंत जे शिकलो आहोत, त्यातलं तुम्हाला कितपत जमतंय, अजून हं. काय शिकायची गरज आहे किंवा अप टू द मार्क आहे का नाही, हे सगळंच स्वतःला पडताळून बघता येईल. ओके. सो मॅम, आपण कथाकथन या टॉपिकवर खूप छान ऑडियन्सपर्यंत मेसेज पोहोचवला, की कथाकथन नेमकं काय आहे? ते कशा पद्धतीने मुलांना किंवा मोठ्या व्यक्तीला सुद्धा किती महत्त्वाचं आहे आणि मोहिते एज्युटेक प्लॅटफॉर्म त्यांना कशा पद्धतीने तुम्ही मदत करता. सो त्याचबरोबर आपला जो आजचा दुसरा टॉपिक आहे, तो म्हणजे वक्तृत्व. त्यावरही मला जाणून घ्यायला आवडेल. कथाकथन आणि वक्तृत्व या दोन्हीमध्ये काय डिफरन्स आहे? कथाकथनामध्ये तुम्हाला एक कथा सांगायची असते. मग हं. ती कधी-कधी प्रत्यक्ष घडलेली असते किंवा स्वतः कल्पनेने आपण तयार केलेली असते. करेक्ट. पण वक्तृत्वामध्ये सुद्धा जेव्हा आपण एखादा विषय मांडतो, तर तिथे इमॅजिनरी जरी असलं, तरी सुद्धा तुम्हाला ते भाषण पद्धतीनं सांगायचं असतं. मग बरोबर. ते इमॅजिनरी म्हणजे एखादा माझा आवडता प्राणी असेल, माझा आवडता पक्षी असेल किंवा माझी शाळा या विषयावर बोलायचं आहे. तिथे तुम्ही हं. कथा सांगू शकत नाही. करेक्ट. मला माझी शाळा का आवडते हे तुम्हाला टू द पॉइंट बोलायचं असतं. हं. आणि कथाकथनामध्ये थोडंसं वेग तुम्ही बोलू शकता. म्हणजे हं. थोडंसं रंगवून सांगायचंय म्हटल्यानंतर आणखी 4 शब्द सांगू शकता. पण वक्तृत्वामध्ये असं असतं, की तुम्हाला मुद्देसूद बोलणं गरजेचं असतं. थोडं मोठं झाल्यानंतर आपण म्हणू, की माझं ध्येय काय आहे? मला हं. काय करायचंय? मी मोठा झाल्यानंतर काय होणार आहे? किंवा माझं आवडतं पुस्तक. अशा विषयावर जेव्हा बोलायची वेळ येते मुलांवर, तेव्हा जर ते एखाद्या पुस्तकाबद्दल बोलणार असतील, हं, हं. तर त्या पुस्तकाचा, त्या लेखकाचा अभ्यास त्या मुलांचा असणं गरजेचं आहे. इथे तुम्हाला अभ्यास प्रॉपर करावा लागतो. करेक्ट. व्यवस्थित आणि खरी माहिती सांगावी लागते तिथे. उगाचच काहीही इमॅजिनरी सांगून चालत नाही तुम्हाला तिथे. हं, हं. म्हणजे एखाद्या प्राण्याबद्दल सांगायचं असेल एखाद्या लहान मुलाला, तर त्या प्राण्याचं जर वर्णन करणार असेल, तर ते खरं वर्णन करणं गरजेचं आहे. तिथे तुम्ही सिंहाला पंख लागले असं म्हणू शकत नाही. हं, तिथे बरोबर. तुम्हाला सिंह जसा आहे तसाच दाखवावा लागतो, सांगावा लागतो. आणि तिथे तो त्वेष असेल किंवा तो सॉफ्टनेस असेल, तो बोलण्यामध्ये एक सलग राहतो. तिथे तुमचं हं. व्हेरिएशन होत नाही वक्तृत्वामध्ये. सलग करेक्ट. तुम्ही सांगत राहता. गोष्टीमध्ये कसं की डायलॉग असेल तर तो टोन हं, बदलतो. हं. नॅरेशन असेल तर ते वेगळं होतं. बरोबर. वक्तृत्वामध्ये तो प्रकार नसतो. हा मूळ फरक आहे वक्तृत्व अच्छा. आणि कथाकथनातला. वक्तृत्व म्हणजे रिअलिटी बेस्ड आपण येस, थोडक्यात असं येस. आणि जे कथाकथन आहे ते इमॅजिनरी ना, येस. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली गोष्टी ॲड घेऊ ऑन शकता. करू शकता. हं. ओके. आणि तुम्ही एक्झॅक्टली मुलांना यामध्ये काय शिकवता? वक्तृत्वामध्ये तुम्हाला एखादा विषय दिला आहे म्हणल्यानंतर त्या विषयाकरता शोधाशोध करणं आहे. त्या विषयाचा अभ्यास करणं आहे. तो विषय स्वतः समजून घेणं आहे. बऱ्याचदा असं होतं, की आपण म्हणूया एखाद्या लेखकाबद्दल म्हणायचं हं, असेल, हं. तर त्या लेखकाची माहिती जर मला सांगायची असेल, तर मुळात नुसतं जसं छापील माहिती आहे तसं सांगून चालत नाही. मग ते बरोबर. तसं काही Googleवर सर्च करून प्रत्येकाला मिळूच शकते. हं. पण त्या व्यतिरिक्त तुम्ही काय वेगळं सांगता आहात? हे वक्तृत्वामध्ये येतं. त्याच्यामध्ये तुमचा जेन्युइन अभ्यास दिसतो, की बरोबर. फक्त मिळालेली माहितीच नाही, तर इतरांचे त्या लेखकाबद्दलचे अनुभव तुम्ही जाणून हं, घेतलेत हं. का? हे सगळं तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकता. म्हणजे आता आपण समजा कवयित्री शांताबाई शेळकेंनी यांच्याबद्दल बोलायचं म्हणलं, तर त्यांचा जन्म कुठे झाला किंवा त्यांनी बरोबर. कुठल्या-कुठल्या कविता लिहिलेल्या आहेत, हे सांगतानाच एखाद्या त्यांच्या 4 कवितेच्या ओळी सुद्धा तुम्ही जर म्हणून दाखवल्यात, तर ते जास्त प्रभावी होऊ शकतं. ते तुमचं स्वतःचं इनपुट असतं. आणि हे करताना नो डाउट तुमचा पाठांतराचा जो आहे स्पीड कसा आहे किंवा हं, तुमची हं. कपॅसिटी कशी आहे ते कळतं. तुमची बोलायची स्पष्टता, शुद्धता कशी आहे ते कळतं. तुमचा अभ्यास कसा आहे ते कळतं आणि ऑडियन्स समोर तुम्ही कसं कनेक्ट होऊन खंबीरपणे आणि ठामपणे जे तुम्ही सांगताय ते खरं आहे, हे पटवून देऊ शकता. हा जो आत्मविश्वास आहे तो कळतो. वॉव! ग्रेट. तुम्ही जे सांगितलं ते मला असं वाटते खूप महत्त्वाचं आहे. कारण आजच्या काळामध्ये कम्युनिकेशन खूप गरजेचं आहे. जर तुमच्यात चांगलं वक्तृत्व गुण असतील, कम्युनिकेशन स्ट्राँग असेल, तर तुम्ही कुठलाही इंटरव्ह्यू असू दे, कुठल्याही बिझनेसमध्ये तुम्ही खूप बोल्ड आणि बिनधास्तपणे बोलू शकता. तर हे शिकणं खूप गरजेचं आहे. सो मॅम, याच्यामध्ये मुलांना कशा पद्धतीने फायदा होतो वक्तृत्व शिकल्याने? जर आत्मविश्वास वाढला, तर एखाद्या विषयाबद्दल घरामध्ये असेल, शाळेमध्ये असेल किंवा मोठं झाल्यानंतर कामाच्या ठिकाणी असेल, आपलं मत मांडता तर आलं पाहिजे.
बरोबर. आजकाल असं होतं, की भरपूर लोकांना माहिती असते बऱ्याच गोष्टींची, पण मी बोलू कसं? हं. माझं मत ऐकून घेतील का? का मला करेक्ट, हसतील? करेक्ट. ही मनामध्ये जी भीती असते ना, तर ती भीती काढायचं काम या वक्तृत्व स्पर्धेमुळे होत राहतं. वक्तृत्वाच्या ज्या कार्यशाळा आहेत त्याच्यामुळे होत राहतं, की भले माझं मत तुम्ही ग्राह्य धरू नका, पण मला मत मांडायची संधी तर द्या. आणि बरोबर. दिल्यानंतर मला माझं मत मांडताही तेवढं प्रभावीपणे आलं पाहिजे, जेणेकरून 4 लोकांनी ते लक्षात घेतलं पाहिजे. एक्झॅक्टली. तर अशा पद्धतीनं मत मांडण्याची जी तयारी आहे, तो जो आत्मविश्वास आहे, ते हं. जे डेअरिंग आहे, ते याच्यामुळे होत राहतं. आत्मविश्वास वाढला, की आपली विचारशक्ती वाढते, की बरोबर. एखाद्या मुद्द्याबद्दल मी पण सारासार विचार करू शकतो. 4 अँगलनी विचार करणं गरजेचं आहे. कधी-कधी बोलताना असं होतं, घरातली मोठी व्यक्तीसुद्धा काही खरेदी करायची असेल, तर बाबा सांगतात, की हे आणूया. पण जर एखादा मुलगा प्रॉपर विचार करणारा असेल त्या संबंधातला हं, आणि हं. त्याला जर मत मांडायची संधी दिली, त्याने योग्य मत मांडलं, की नाही आता हा खर्च न करता माझ्या स्पर्धेसाठी आता आपण हे हं, करूयात. हं. तर हे तो ठामपणे मांडू शकला, तर माणूस. वडिलांना पण त्याच्यातला जेन्युइननेस कळू शकतो. ओके. इथे नात्यातलं अंतर लहान-मोठा हा मुद्दा राहत नाही मग त्या केसमध्ये, की हा विचार करून बोलतो आहे. त्याला मत मांडता येत आहे हं, हं, सॉरी. हं. त्याला मत मांडता येतंय हे जास्त महत्वाचं आहे. सो तो ओके. कॉन्फिडन्स वाढतो मुलांचा. नाईस. आणि जर एखाद्याला वक्तृत्व शिकायचं असेल, तर हां. त्याचं कुठल्या एजपासून तो पर्टिक्युलर मुलगा स्टार्ट करू शकतो? अ, तसं म्हणायला गेलं तर साधारणपणे ज्युनियर, सीनियरपासनं मुलं व्यवस्थित थोडंसं पुढं होऊन आपलं राईम्स असेल किंवा हां. एखादं काही 4 शब्द बोलणं असेल, हे सुरू करतात. मग त्या एजपासनं जर आपण ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली, उभं कसं राहायचं, हात कसे ठेवायचे किंवा हाताची घडी घालायची का, हं, कुणाकडे हं. बघायचं, कसं बघायचं, इतक्या छोट्या-छोट्या गोष्टींचं आपण ट्रेनिंग देत गेलो ना मुलांना, तर ते त्याचा डायरेक्टली, इनडायरेक्टली मोठं होताना त्या मुलांना त्या सगळ्याचा फायदा होतो. आणि हे फक्त ओके. स्पर्धेपुरतं राहत नाही. जेव्हा 4 लोकांमध्ये तुम्ही मिसळता, तेव्हा या सगळ्यांचं तुम्ही उभं कसं राहता, बोलता कसे, बसता हं, कसे, हं, हं. या सगळ्याचा जो इम्पॅक्ट आहे तो दिसून येतोच. ओके. हं. आणि जर साधारण एखाद्याला परफेक्ट बनायचं आहे, म्हणजे म्हणतो ना वक्तृत्वमध्ये एकदम परफेक्शन पाहिजे बोलतानाचे हं, ते हावभाव किंवा ते हं, प्रभुत्व पाहिजे भाषेवरती. हं. सो त्याला एक ड्युरेशन किती लागतो? किती दिवस किंवा काय किती टाईम लागतो शिकायला? बरोबर. ड्युरेशन आपण म्हणू की हे टोटली ऐच्छिक आहे. पण तरीसुद्धा मी आवर्जून सांगेन की मोहिते एज्युटेकमध्ये हा चांगला प्लॅटफॉर्म सगळ्या मुलांना, पालकांना मिळालेला आहे, की वक्तृत्व म्हणजे काय? त्याच्यामध्ये मी सराव कसा करायचा, त्याची माहिती कशी घ्यायची, अभ्यास कसा करायचा, या सगळ्याचं ट्रेनिंग हे मुलांना मिळत राहतं. साधारण 1 महिन्याचा हा इनिशियल मोफत कोर्स आहे. पण त्याच्यामध्ये जर आवड निर्माण झाली, चांगला वक्ता हं, जर व्हायचं असेल एखाद्याला पुढे हं, जाऊन, हं. तर वर्षभराचा हा पूर्ण कोर्स आहे, की जिथे त्यांना प्रत्येक बारीक-सारीक मुद्द्यांवर सुद्धा ट्रेनिंग अगदी सखोल पद्धतीने दिलं जातं आणि मुलांचा विकास होत आहे का नाही हे त्यांना तपासलं जातं, पडताळलं जातं आणि पुढे जाऊन म्हणजे इनिशियली हे ऑनलाईन शिकवलं जातं. पण ज्यांच्याकडनं या मुलांना हे मार्गदर्शन मिळणार आहे, त्यांना साधारणपणे आपण समर कॅम्प जसं घेतो तसं कार्यशाळेच्या माध्यमातून सुद्धा वक्त्यांना, त्या ट्रेनरला, मार्गदर्शकांना समक्ष भेटायची संधी मिळते आणि तिथे ऑफलाईन माध्यमातनं यापेक्षाही अधिक बारकावे जे आहेत, की ऑनलाईनमध्ये आत्तापर्यंत जे तुम्ही शिकलेला आहात, त्याच्यामध्ये कुठे प्लस मायनस आहे ते बघून हं, अ, हं. अजून त्यांना अजून तावून-सुलाखून घेतलं जातं खरं तर आणि चांगले उच्चार आले पाहिजेत. अशा पद्धतीनंच बोललं गेलं पाहिजे. आवाजाची फेक ही अशीच असली पाहिजे. बरोबर. माईक समोर उभं राहताना माईक असाच धरला गेला पाहिजे. इतक्या सगळ्या गोष्टींचं प्रॉपर ऑफलाईन नॉलेज मुलांना या कार्यशाळेतून मिळू शकतं. तर नक्कीच कारण आपण जे शिकलेलं आहे, ते आपल्याला खरंच जेन्युइनली जमतंय का नाही, चांगलं जमतंय का नाही, हे तपासून बघायची संधी म्हणजे स्पर्धा आहेत आणि मोहित एज्युटेकमध्ये ही सुद्धा संधी मुलांना मिळणार आहे. कथाकथनाच्या स्पर्धा आयोजित केल्या जातील. सोबतच वक्तृत्व स्पर्धा सुद्धा आयोजित केल्या जाणार आहेत, की जिथे त्यांना त्या स्पर्धेमध्ये भाग घेतल्यानंतर ऑटोमॅटिकली कळेल, की मी इथपर्यंत मला जमतंय. आता मला अजून शिकणं गरजेचं आहे. बरोबर. मग त्याच्यामध्ये मी काय केलं पाहिजे, हे ऑटोमॅटिकली मुलांना कळत राहील. ग्रेट. म्हणजे फक्त तुम्ही शिकवत नाहीये, तर हां. शिकवून हं. त्याचा प्रॉपर सराव आणि त्याला तुम्ही स्पर्धेत रूपांतर केले. मला असं वाटते बऱ्याच वेळा आपण म्हणतो ना, जर स्पर्धा असेल ना, तर काम करायला अजून मज्जा येते. खरंय. बरोबर. कारण आपल्याला माहिती आहे, ही जर स्पर्धा जिंकलो, तर काहीतरी आपल्याला तिथे एक अवॉर्ड म्हणा, रिकॉग्निशन आहे. हं. सो तुम्ही खूप बरोबर. वेल मॅनेज केलं ह्या हो. सगळ्या गोष्टी. हं. कारण तुम्ही मोहिते एज्युटेकमध्ये शिकवतात तर आहे, पण शिकवण्यासोबत स्पर्धांचं सुद्धा नियोजन केलंय. हो. ऑलराइट मॅम. सो आता कथाकथन, वक्तृत्व याबद्दल आपण बोललो. पण आता जो आपला तिसरा टॉपिक आहे तो खूप महत्त्वाचा आहे आणि मला असं वाटतं तो प्रत्येकाला शिकणं पण गरजेचं आहे. आजकाल बऱ्याच ठिकाणी सूत्रसंचालन, अँकरिंग हे हाय डिमांड स्किल आहे, बरोबर? मग तुम्ही तो टॉपिक ह्याच्यामध्ये कव्हर करता. सो मला हे जाणून घ्यायला आवडेल, की नेमकं सूत्रसंचालन म्हणजे काय?
सूत्रसंचालन किंवा निवेदन करणारी जी व्यक्ती आहे, जिला आपण निवेदक म्हणतो, हं, हं. सूत्रसंचालक म्हणतो. तर त्या व्यक्तीच्या अंगी सगळ्यात पहिला गुण असणं कोणता महत्वाचा आहे, तर तिने उत्तम आधी श्रोता असणं गरजेचं आहे, की जे आपण बोलतो आहोत, ते पहिलं तिने स्वतःनी ऐकणं गरजेचं आहे. 4 हं. लोकं तर ऐकणार आहेतच, पण मी जे काय बोलतेय, ते मी उत्तम ऐकू शकते का? म्हणजे मग माझ्या बोलण्यातल्या काय चुका आहेत? माझ्या बोलण्यात अजून कसं सुधारणा व्हायला पाहिजे, हे त्या व्यक्तीला कळतं. आणि सूत्रसंचालन आणि निवेदन म्हणजे काय तर पूर्णपणे एखाद्या कार्यक्रमाचा तुम्ही फ्लो हँडल करता. आपण बऱ्याचदा बघतो, की स्टेजवर उत्तम कार्यक्रम सुरू असतो, पण तो कनेक्ट करणारी म्हणजे अ, श्रोते आणि वक्ता किंवा स्टेजवरचे जे आर्टिस्ट असतील, कलाकार असतील, त्यांना खाली खुर्च्यांवर बसलेल्या श्रोत्यांबरोबर कनेक्ट करणारा जो दुवा असतो, तो सूत्रसंचालक किंवा निवेदक असतो. त्यामुळे फार मोठी जबाबदारी या व्यक्तीवर असते, की तुम्ही जर नीटपणे त्यांना कनेक्ट करू शकलात, हं. तर ती माणसं तिथे ह्या लोकांचं ऐकायला बसणार आहेत बरोबर. आणि तरच इथल्या लोकांना सुद्धा सांगायची आणखी इच्छा होणार आहे, की मी अजून 4 गोष्टी त्यांना सांगू शकतो म्हणून. मग करेक्ट. प्रेक्षकांना त्या पद्धतीनं प्रोत्साहित करणं असेल, की त्यांनी ऐकलं पाहिजे, त्यांनी काही कमेंट केली पाहिजे, याच्याकरता म्हणून त्यांना प्रोत्साहन द्यायचं असतं. ॲट द सेम टाईम जे वक्ते असतात किंवा स्टेजवर हं, हं. उपस्थित जे कलाकार असतात, त्यांना सुद्धा प्रोत्साहन देणं गरजेचं असतं. त्यांना कधी-कधी बोलतं सुद्धा करावं लागतं. तर हे सगळे गुण मुळात त्या निवेदकाच्या, सूत्रसंचालकाच्या अंगी असणं गरजेचं आहे. खूप छान पद्धतीनं रंगतदार जो कार्यक्रम राहतो लक्षात, तो कधी-कधी निवेदकामुळे सुद्धा राहू शकतो. खरं त्यामुळे फार मोठी धुरा, जबाबदारी त्या व्यक्तीला सांभाळायची असते. अगदी बरोबर. म्हणजे तुम्ही जे सांगितलं सूत्रसंचालन, मला असं वाटतं अँकरचा रोल हा खूप इम्पोर्टंट आहे बिकॉज पूर्ण इव्हेंट हे त्याच्यावरती डिपेंडंट असतं. अगदी बरोबर. सो जेव्हा आपण अँकरिंग शिकतो, तर त्याच्यामध्ये मुलांच्या डेव्हलपमेंटमध्ये कसं अँकरिंग रोल प्ले करतं तुमच्या अकॉर्डिंगली? अ, रोल म्हणायला गेलं तर अगदी आपण बेसिक लेव्हलवर बघूया, की मला माझ्या घरामध्ये आज माझ्या गणेशोत्सव आहे, गणपती बसले आहेत घरामध्ये आणि माझ्याकडे पाहुणे येणार किंवा माझे मित्र येणार आहेत. तर हं. माझ्या घरातला गणपती कसा आहे, हे मला सांगायचं आहे मुलांना. सो इथे जेव्हा मी सांगतोय, तेव्हा ते मी अँकरिंगच करते, की येस आमच्या घरी कसा बाप्पा बसलाय, मी डेकोरेशन कसं ओके. केलेलं हां, आहे, हां. हे सांगणं इज अ सूत्रसंचालन करणं. अच्छा. मग तिथे तुम्ही कधी-कधी आजकाल होतं, की घरामध्येच काहीतरी छोटे काही कार्यक्रम केले हं. जातात. तर मग तिथे जर एखादी आजी गोष्ट सांगणार असेल त्या घरातली बरोबर. आणि मग 4 तिच्या मैत्रिणी येणार असतील, तर मग हा जो मुलगा किंवा मुलगी असेल, ती थोडंसं कनेक्ट करते, की असं-असं आमची आजी बाप्पाची गोष्ट सांगणार आहे. त्या हं. छोट्या-छोट्या गोष्टींमधनं स्टेज डेअरिंग वाढतं. करेक्ट. 4 लोकांसमोर बोलायची तुमची जी वृत्ती असते, तो गुण डेव्हलप होतो आणि लीडरशिप सुद्धा या पद्धतीने डेव्हलप व्हायला फार मदत होते. कारण बऱ्याचदा असं होतं, की विषय चांगला असतो, माहिती चांगली असते, पण चांगल्या पद्धतीने मांडता जर आली नसेल किंवा लोकांपर्यंत पोहोचता आली नाही, तर काहीच उपयोग राहत नाही. सो इथे हा सूत्रसंचालक, निवेदकाचा गुण फार महत्वाचा येतो. कारण त्या व्यक्तीला बोलतं करायचं असतं. की एक्झॅक्टली. माहिती आहे या व्यक्तीला, पण मला सांगायचं कसं ते कळत नाही. मग प्रश्न विचारायचे किंवा बरोबर. काहीतरी अनुभव त्यांना विचारायचे. हं. असं रंगवून त्या व्यक्तीकडनं माहिती काढून घ्यायची, जेणेकरून श्रोत्यांना पण ती कळेल. सो एक्झॅक्ट. शाळेच्या संदर्भातलं बोलायचं झालं तर शाळेमध्ये ज्या गॅदरिंग होत असतात, तर तिथे जे परफॉर्मन्सेस आहेत, त्यांना कनेक्ट करण्याकरता म्हणजे ऑडियन्सची ते गॅदरिंग कनेक्ट करायचं आहे. सो तो सिक्वेन्स सांगताना सुद्धा कधी-कधी कवितेच्या ओळी सांगितल्या जातात. कधी काही किस्से सांगितले जाते विनोदी. तर बरोबर. ह्या सगळ्याचा अभ्यास करून तो मुलगा हळू मुळातच म्हणजे यामुळे अभ्यास करायची गोडी लागते. बरोबर. 4 वेगळ्या गोष्टी तुम्हाला बघायची गोडी लागते हं. आणि अपार्ट फ्रॉम अकॅडमिक नॉलेज तुम्हाला भरपूर काही-काही शिकता येतं. एक्झॅक्टली. म्हणजे ते मला असं वाटते खूप जास्त गरजेचं आहे. जसं तुम्ही एक पॉइंट सांगितलं, की आपल्याकडे नॉलेज असतं पण त्याला मांडता येत नाही. हं. सो ते वक्तृत्व असेल किंवा निवेदन असेल याच्यातून ते बाहेर येतं. बरोबर. बरोबर. सो सूत्रसंचालनामध्ये कुठले-कुठले प्रकार असतात? आता शाळेमध्ये सुद्धा सूत्रसंचालन करायचं आहे. तर एखाद्या विषयावर बोलण्याकरता म्हणून तज्ञ येणार आहेत. हं. मग त्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करायचंय. तर ते प्रकार वेगळा असतो, की जिथे फक्त आपल्याला अनाउन्स करायचं असतं. शाळेतल्या मुलांसमोर सांगायचं असतं, की आज आपल्याकडे असे-असे प्रमुख पाहुणे आलेले आहेत. ते या विषयावर सांगणार आहेत. थोडंसं त्या विषयाबद्दलची माहिती आधी द्यायची, की काय विषय आहे बरोबर. आणि मग त्यातले तज्ञ जे आहेत, ते आणखी सविस्तर माहिती, सखोल माहिती ते देणार आहेत. त्यानंतर कनेक्टिंग असं असतं, की काही मुलांना प्रश्न विचारायचे असतील वक्त्यांना, तर ते विचारू शकता. हे सूत्रसंचालन करणारा मुलगा किंवा ती मुलगी करू शकते. हं. पुढे जाऊन ज्याला करियर करायचं आहे, तर तिथे भरपूर व्हास्ट हे क्षेत्र आहे खरं तर. कार्यक्रम इतक्या वेगळ्या-वेगळ्या प्रकारचे आजकाल आपल्याला बघायला मिळतात आजूबाजूला ट्रू. होणारे, की जिथे अँकर्सची जबाबदारी फार मोठी वाढलेली दिसते.
अ, हं. ज्याच्यामध्ये बक्षीस समारंभ असतील, स्पर्धा असतील, उद्घाटन सोहळे असतील, प्रकाशन समारंभ असतील, मुलाखती असतील किंवा काय म्हणू सेमिनार्स असतील. तर असे अनेक प्रकार त्याच्यामध्ये येतात आणि आपल्या परंपरेमध्ये होणारे जे कल्चरल इव्हेंट्स आहेत, हं. ते सुद्धा भरपूर आहेत, की जिथे सुद्धा अँकर्सची फार मोठी गरज निर्माण झालेली आहे बरोबर. सध्या. सो एखाद्या व्यक्तीला पुढे जाऊन जर काही करियर करायचं असेल, तर याच्यामध्ये सुद्धा तो करियर करू शकतो. मग या प्रत्येकामध्ये सूत्रसंचालन करायची पद्धत वेगळी-वेगळी आहे. अच्छा. हं. मग लहान मुलांचा साठी पुस्तक प्रकाशन असेल, तर अँकरिंग वेगळं आहे. एखाद्या तज्ञ व्यक्तीचं काही एखाद्या गंभीर विषयावरचं पुस्तक असेल, की ज्याला मोठ्या वयाच्या व्यक्ती येणार आहेत, हं, तर हं. तिथलं सूत्रसंचालन वेगळं आहे. सो एज वाईज, टॉपिक वाईज तुम्हाला त्या तुमच्या लिखाणामध्ये बदल करावे लागतात. बरोबर. तुमच्या बोलण्यामध्ये बदल करावे लागतात आणि हा सगळा जो अभ्यासाचा विषय आहे, तो आपण या सगळ्या कार्यशाळेमध्ये कव्हर करतो. नाईस. खूप छान. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या जसं तुम्ही सांगितलं सूत्रसंचालन तिथं ते आपण स्ट्रॅटेजी वापरून ते कव्हर करू करेक्ट, शकतो. करेक्ट. ओके. सो तुम्ही हा जो पूर्ण कोर्स डिझाइन केला, तो कशा पद्धतीने डिझाइन केलाय? याच्यामध्ये इनिशियल तर आपण महिनाभर मुलांना किंवा जे इच्छुक आहेत त्या सगळ्यांना आपण मोफत हे ट्रेनिंग देणार आहोत, की सूत्रसंचालन, निवेदन म्हणजे काय? याची थोडीशी माहिती देणार आहोत. त्याची आजकालच्या काळामध्ये गरज कशी आहे? त्याचा आपल्या सर्वांगीण विकासामध्ये कसा फायदा होणार आहे? थोडक्यात सांगणार आहोत. आणि मग जर त्याच्यामध्ये हे सगळं करताना त्याला आणखी इच्छा झाली शिकायची आणि कंटिन्यू करायची, तर वर्षभराचा खरं तर हा कोर्स आहे आणि त्याच्यामध्ये नवीन-नवीन टॉपिक शिकवले जातात. प्रत्येक प्रोग्राम वाईज, प्रत्येक कॅटेगरी वाईज निवेदन कसं करायचं, त्याच्याकरता मटेरियलची हं. शोधाशोध कशी करायची, म्हणजे अभ्यासाची अच्छा. वगैरे, हां, हां. हे सगळं आपण त्यांना अगदी खूप डीपमध्ये जाऊन शिकवतो. इथे सुद्धा आपण शिकवतो माईकसमोर उभं कसं राहायचं. बरोबर. फक्त माईकसमोर उभं राहायचं असं नाही, तर हं, हं. निवेदकांनी आपलं अटायर कसं ठेवायचं, हं. इथपासून सगळ्या गोष्टी आपण त्यांना शिकवतो. म्हणजे एखाद्या सुंदर व्यक्तीची तुम्हाला मुलाखत घ्यायची असेल, तर त्या निवेदकाचं अटायर हे त्या व्यक्तीपेक्षा सुंदर असणं चालत नाही. तर तुम्ही कसं केलं पाहिजे बाबा? हं, हं, हं. तर भले निवेदक हा त्या कार्यक्रमाचा आत्मा जरी असला, तरी तो आत्माच सगळीकडे फिरतोय असं वाटता कामा नये. हं. सगळ्यांमध्ये राहून सुद्धा आपलं वेगळेपण जपायचं आहे आणि मला खूप नावाजलंच गेलं पाहिजे, अटेन्शन सीकिंग अशा ॲटिट्यूड निवेदकाने ठेवता कामा नये. ह्या सगळ्या गोष्टी त्यांना शिकवल्या जातात, त्या ओके. पूर्ण कार्यशाळेमध्ये. आणि वर्षभरामध्ये जेव्हा आपण हा कोर्स रन करतो, तेव्हा खूप सखोल ज्ञान त्यांना मिळत मिळत राहतं. त्यामुळे हं. त्याचा फायदा नक्कीच त्यांना होत राहतो. आणि इथे फक्त हे एखाद्या कार्यक्रमापुरतं म्हणणार नाही मी. ऑफिसमध्ये मीटिंग्ज असतात, हं. सेमिनार्स असतात, जे कंडक्ट करावे लागतात. सो तिथे पण या सगळ्यांचा डायरेक्टली, इनडायरेक्टली फायदा होतच राहतो. आणि जेव्हा तुम्ही शिकवता तेव्हा सूत्रसंचालन किंवा वक्तृत्व यामध्ये स्क्रिप्टिंग खूप महत्वाचं आहे. तो सुद्धा पार्ट तुम्ही त्याच्यामध्ये कव्हर करता? नक्कीच, नक्कीच, नक्कीच. कार्यक्रमावाईज म्हणजे कार्यक्रमानुसार अभ्यासाची म्हणजे मटेरियलची, स्क्रिप्टची शोधाशोध कशी करायची, त्याच्यामध्ये काय घ्यायचं, ते कशा पद्धतीनं मांडायचं. म्हणजे पुस्तकातल्या जरी 4 कवितेच्या ओळी तुम्ही घेतल्या असतील किंवा एखाद्या माननीय वक्त्याचे तुम्ही काही काय म्हणू आपण त्यांचे बोल किंवा वक्तव्य घेतलं हं, असेल, हं. तर ते त्याच पद्धतीनं अगदी पुस्तकी वाचून चालत नाही. त्याच्यामध्ये बोलीभाषा येणं, बरोबर. तुमचा बोलण्यातनं आपलेपणा जाणवणं, ते कनेक्टिंग जाणवणं हं, समोरच्याला, हं. तर ते इथे भिडेल ना. हं. नाहीतर मग पुस्तकं घेऊन वाचतीलच ना लोकं. हं. पण मग तुमच्यामध्ये काय वेगळेपण आहे, बरोबर. ते स्किल तुमचं जे आहे ना, ते ऑटोमॅटिकली करता हे बाहेर पडतं आणि हे कधी-कधी त्या व्यक्तीलाही माहीत नसतं, की हे आपल्याकडे स्किल आहे, हे मी ओके. चांगल्या पद्धतीने करू शकते. सो हा कोर्स केल्यानंतर हळू स्वतःची पण ओळख व्हायला लागते त्या हं, व्यक्तीला हं, हं. आणि अभ्यास तर करायची आवड लागतेच, की मी आज कुठलं पुस्तक शोधायचंय, मला कुठला कार्यक्रम करायचा आहे. सो सगळ्याच अंगाने त्या व्यक्तीचा पूर्णपणे विकास होत राहतो. मोहिते एज्युटेक प्लॅटफॉर्ममध्ये तुम्ही हा कोर्स अवेलेबल करून दिलाय ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने. सो तुम्ही त्यामध्ये कसे-कसे टॉपिक कव्हर करता? आता याच्यामध्ये हा कोर्स ऑनलाईन आहे. पण जसं ऑफलाईन शिकताना जी मजा येते, तर हं. ती सुद्धा शिकायची संधी या ऑनलाईन शिकणाऱ्या अच्छा. सगळ्यांना मिळणार आहे. कार्यशाळेच्या माध्यमातून जिथे तुम्हाला या सगळ्या मार्गदर्शकांना, तज्ञ व्यक्तींना समक्ष भेटायची संधी मिळेल हं, हं. कार्यशाळेमध्ये आणि अनेक गोष्टींवर सखोल चर्चा करता येईल, की मी हे कसं करू? याच्यामध्ये काय अजून कमी पडतोय मी? हं. किंवा याच्यामध्ये हे बरोबर आहे का? हे ट्राय आउट करू शकतो का? हे हं. सगळं त्यांना ओपनली बोलायची संधी, शिकायची संधी त्या मुलांना सगळ्यांना मिळणार आहे. वॉव! नाईस. म्हणजे ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही येस. गोष्टीमध्ये तुम्ही ते कव्हर हो, करणार आहे. हो. सो मॅम ऑलमोस्ट आपण 3 जे टॉपिक आहेत ते कव्हर केलेले आहेत. जसं की अ,
कथाकथन असेल, वक्तृत्व असेल, सूत्रसंचालन. आता जो चौथा आणि खूप इम्पोर्टंट टॉपिक आहे आणि मला असं वाटतं आजच्या काळामध्ये तो गरजेचा आहे. कारण बाय द टाईम त्या टॉपिकवरती बरेच लोकं जे आहेत तेवढा अवेअरनेस नसतो. ज्याचं नाव आहे संस्कृत श्लोक. सो संस्कृत श्लोकमध्ये एक्झॅक्टली तुम्ही मुलांना काय शिकवता? कशा पद्धतीने त्यांना ट्रेन करता? आपल्या सगळ्या भाषांची जननी म्हणून संस्कृत भाषेला आपण ओळखतो, की जिथे सगळ्या भाषांचं मूळ आहे ती. तुम्हाला जे काही शिकायचंय, जे काही बोलायचंय, त्या सगळ्याचा आधार म्हणजे संस्कृत भाषा आहे. बरोबर. त्यामुळे ती आवडणं किंवा ती शिकणं, ती शिकता येणं हे फार चांगली गोष्ट आहे आणि जेव्हा मला हे मुलांना शिकवायची संधी मिळते, तेव्हा मला मनापासून आनंद मिळतो. कारण म्हणजे एक फार मोठा चांगला शब्द आहे, की संस्कृतम संस्कारस्य आधारः. अच्छा. आपल्यावर चांगले संस्कार जर घडायचे हं. असतील, तर त्याच्याकरता संस्कृत भाषा हा फार मोठा आधार आहे. कारण आपल्या ऋषीमुनींनी जे काही लिहून ठेवलेलं आहे संस्कृत भाषेमध्ये, त्या सगळ्याचा खूप उत्तम उपयोग हा आत्ताच्या काळामध्ये सुद्धा प्रत्येकाला होतो आहे. बरोबर. त्याच्यामुळे त्याचा अभ्यास असणं, त्याची माहिती असणं हे प्रत्येकासाठी फार गरजेचं आहे. हं. मी जेव्हा मुलांना संस्कृत म्हणजे संस्कार वर्ग घेते, त्याच्यामध्ये मुलांना मी अगदी सोपे-सोपे संस्कृत श्लोक शिकवते. म्हणजे जिथे असेल कराग्रे वसते लक्ष्मी हं. असेल, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू असेल किंवा समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शम क्षमस्व मे. असे छोटे-छोटे 2 ओळींचे श्लोक आपण त्यांना शिकवतो. आता हे हो. श्लोक शिकवताना त्या श्लोकांचा अर्थ तर समजावून सांगायचा आहेच आहे. खरं पण त्याचा आत्ताच्या काळाशी काय संबंध आहे ते सुद्धा सांगायचं असतं. म्हणजे हं. मग मुलांना ते कळतं, की अरे हां, हे आत्ता आपण असंच करतोय बरं का. नाहीतर मग ते बरोबर. फार कुठेतरी पुराणातल्या गोष्टी आहेत, मग ते मी कशाला ऐकू? हं. असं होत राहतं. ते होऊ नये म्हणून श्लोक शिकवतानाच त्याची गेयता, त्या उच्चारांची स्पष्टता, त्याच्यानंतर ह्रस्व दीर्घांचे उच्चार योग्य येणं, हं. या सगळ्यावर बारकाईने लक्ष देऊन तो श्लोक त्यांच्याकडनं व्यवस्थित म्हणून घेणं, त्याचा अर्थ समजावून सांगणं, असे सगळे प्रकार या संस्कार वर्गामध्ये किंवा संस्कृत श्लोक शिकवण्याच्या त्या कोर्समध्ये मी करते. आता मला तुम्हाला हे विचारायचं की संस्कृत श्लोक म्हटलं की बऱ्याच वेळा विचार हा येतो की खूप अवघड असतात त्याचे प्रोनाउन्सिएशन वगैरे. सो तुम्ही त्यांच्यामध्ये कशा पद्धतीने आवड निर्माण करता करायला? बरोबर. याच्याकरता मी एक उदाहरण देईन, की एक श्लोक आहे, "उद्यमेन हि सिद्ध्यन्ति कार्याणि न मनोरथैः, न हि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगाः." हं. हा श्लोक याचा अर्थ काय आहे, की बाबा तुम्ही उद्योग करणं गरजेचं आहे, काम करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही नुसते मनात इमले रचून काही उपयोग नसतो. हं. जसं की झोपलेल्या सिंहाच्या तोंडामध्ये हरीण स्वतः येत नाही, की बाबा मला शिकार कर म्हणून. बरोबर. हा अगदी जनरल श्लोक आहे. मग तो सांगण्याच्या आधी गोष्ट सांगायची. हं. ही अशी-अशी गोष्ट आहे. मग याच्यामध्ये एका मुलाने मला प्रश्न विचारला होता, की मनोरथ म्हणजे काय? हं. सो आजकाल मुलांना बरेचसे शब्दही माहिती नाहीयेत. खरं सो ऑटोमॅटिकली भाषा ची संपदा, ती संपत्ती पण मुलांची वाढते आणि मग मुलांना तुम्ही जसं म्हणता, की बाबा मला या परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळवायचे आहेत. तुमच्या मनामध्ये विचार असतो. बरोबर. पण तुम्ही जर अभ्यासच नाही केला, तुम्हाला मार्क पडतील का? हं. सो उद्यमेनहि सिद्धेंते. तुम्ही अभ्यास केला तरच तुम्हाला ते मार्क चांगले मिळणार आहेत. बरोबर आहे. त्याशिवाय ते होणार नाहीये. असं त्यांच्या काळाशी त्यांना समजेल अशा गोष्टींचं उदाहरण दिलं, की तो श्लोक बरोबर समजतो. सो हं. अशा ट्रिक्स वापराव्या लागतात मुलांना शिकवताना आणि एकदा गोडी लागली, की मग काही प्रश्नच नाहीयेत. मग तुम्ही कसंही सांगितलं तरी मुलांना बरोबर ते लक्षात येतं काय सांगायचंय ते. वॉव! खूप छान. आता आपण जे बघितलं ते मुलांच्या संदर्भात बघितलं, की हं, मुलांना आवड कशी निर्माण करायची हं, किंवा संस्कृत श्लोक शिकल्याने त्यांचा काय फायदा. पण हं, बऱ्याच वेळा जे हं, पालक असतात, हं, त्यांच्यामध्ये हा अवेअरनेस नसतो. मग तो अवेअरनेस कसा निर्माण करायचा, की त्या मुलांना खरंच याची गरज आहे. हे बऱ्याच पालकांना हं, माहिती नसतं. हं. तर ते तुम्ही कसं अवेअरनेस कसा निर्माण करू शकता? आता संस्कृत भाषा शिकणं किंवा श्लोक शिकणं हा फक्त अभ्यासाचाच मुद्दा राहिलेला नाहीये. हं, हं. अभ्यासातनं म्हणजे अभ्यासातनं इतकं लक्षात आलेलं आहे अभ्यासकांच्या, की जिथे तुमचे स्पीच थेरपी म्हणून जो काही आपण आता ती कन्सेप्ट हां, ऐकतो, हां. त्याच्यामध्ये सुद्धा हे संस्कृत भाषेचा उच्चार करणं, त्याचे श्लोक म्हणणं हे फार गरजेचं आहे. ज्याच्यामध्ये बऱ्याचदा मुलांना काही-काही अक्षरांचे उच्चार करताना अवघडले पण येतं. बरोबर. म्हणजे र असेल, ळ असेल, क्ष हं. असेल तर ह्या अक्षरांचे उच्चार त्यांच्याकडनं नीट होत नाहीत. तुमच्या जिभेला तेवढं वळणच लागत नाही. लागेल. मग तुम्ही पालकांना अशा पद्धतीने सांगू शकता, की तुमच्या मुलांचे उच्चार नीट होणार आहेत. कारण हं. जर बोलणं प्रभावी असेल,
तरच समोरचा माणूस ऐकू शकतो. उच्चार एक्झॅक्टली. जर नीट आले नसतील अक्षरांचे, शब्दांचे, तर समोरच्याला ऐकावंसं वाटणार हं, नाही. आणि हा फार पुढचा मुद्दा झाला, की बाबा एखाद्याला काहीतरी करायचंय. एखाद्या हं. मुलाला नीट बोलता येणं सुद्धा गरजेचं आहे ना. ट्रू. आजकाल बऱ्याचदा मुलांच्यामध्ये ही समस्या जाणवते आपल्याला, की जे काही उच्चार करू शकत नाहीत, त्यांच्यामध्ये बोलण्यात अवघडलेपण येतं, नॉर्मल हं, बोलताना हं. सुद्धा. तर ते होऊ नये. कितीतरी जणांना स्पीच थेरपीचा कोर्स करावा लागतो. मग राइट. त्याच्यामध्ये अगदी फार मोठ्या फीस देऊन मग करण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी इनिशियली उपाय करू शकता हं. बाबा. ट्रू. सो हा इम्पोर्टन्स किंवा या पद्धतीनं जर संस्कृत भाषेचं महत्त्व पालकांना सांगितलं, तर त्याची गोडी त्यांना लागेल आणि मग ते प्रयत्न करतील. ते मुलांना शिकवण्यासाठी म्हणून धडपडतील आणि मुलांनी शिकावं असा आग्रह धरतील. आणि जसं मोहिते एज्युटेक प्लॅटफॉर्ममध्ये तुम्ही कशा पद्धतीने हा कोर्स पूर्ण डिझाइन केलाय आणि कसा तुम्ही ऑडियन्सपर्यंत त्या कोर्सला पोहोचवलाय? ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने मी सांगू शकते. इथे मोहिते एड्युटेकमध्ये तर आपल्याला ऑनलाईन पद्धतीने शिकता येईलच, ज्याच्यामध्ये सोपे संस्कृत श्लोक आहेत किंवा काही हं, हं. कधी-कधी पुढे जाऊन म्हणजे एखाद्याला आवड निर्माण झाली, तर मोठी स्तोत्र सुद्धा जी आहेत आपल्या संस्कृतीमध्ये लिहिलेली ऋषींनी, मुनींनी, तर ती पण शिकवण्याची आणि शिकण्याची संधी सगळ्यांना मिळू शकते. सुरुवातीला आपण 1 महिनाभर हे मोफत प्रशिक्षण देणार आहोत आणि हं. त्यानंतर विद्यार्थ्यांचा, पालकांचा कल बघून त्यांना आवड निर्माण झालेली आहे. त्यातनं महत्त्व पटलेलं आहे, की भले मला शाळेमध्ये संस्कृत विषय नाहीये, पण मला काहीतरी नवीन शिकायला मिळतंय. माझ्या अच्छा. ज्ञानामध्ये भर पडती आहे. त्याची गोडी लागलेली आहे. घरामध्ये म्हणताना आमच्याकडे गुरुजी येतात पूजा सांगायला. मग हं. त्यांच्याबरोबर म्हणू शकते बाबा. ओके. हा एक भाव त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला. तर वर्षभराचा हा साधारण कोर्स आहे, की जिथे खूप सखोल पद्धतीनं या मुलांना, पालकांना या सगळ्या गोष्टींचं ज्ञान आपण देणार आहोत. आणि त्यानंतर ऑफलाईन सुद्धा आपण भेटणार आहोत सगळ्यांना साधारण कार्यशाळेच्या माध्यमातून, की जिथे बरेचशा शंका असतील, बरेचसे डाउट्स असतील, जे समक्ष ते मार्गदर्शकांना, तज्ञांना विचारू शकतात आणि क्लिअर करून घेऊ शकतात त्यांच्या शंका. सो मॅम तुम्ही खूप सुंदर पद्धतीने हे 4ही कोर्स डिझाइन केलेले आहेत, बरोबर. अ, कथाकथन, वक्तृत्व, त्यानंतर सूत्रसंचालन, तसेच संस्कृत श्लोक. सो हे 4ही कोर्स डिझाइन करताना तुमचा पर्सनली स्वतःचा अनुभव, एक्सपिरियन्स कसा होता? फार सुंदर अनुभव होता माझा. मी तुम्हाला मगाशी एका श्लोकाचं तर सांगितलंच, की बाबा मनोरथ म्हणजे काय आहे? हं. हे नवीन शब्द त्या मुलांच्या डिक्शनरीमध्ये ॲड झाला. तर हा आजकाल होतंय कसं ना, की घरामध्ये सुद्धा प्रॉपर भाषा वापरून बोललं जात नाही. सगळ्या भाषांची सरमिसळ करून बोललं जातं. त्याच्यामुळे कुठल्याच एका भाषेचं नीट ज्ञान मुलांना मिळू शकत बरोबर. नाहीये. सो एखाद्या भाषेचं मूळ ज्ञान भले ती परदेशी भाषा असेल किंवा परकीय हं, भाषा असेल, हं. पण त्या शिकण्यासाठी सुद्धा आपली स्वतःची भाषा, त्याचं ज्ञान मुलांना असणं फार गरजेचं आहे. बरोबर. त्याच्यामुळे त्या भाषेची गोडी लागली, की छान अभ्यास केला जातो. नवीन भाषा शिकताना अडचणी येत नाहीत आणि मुळात अक्षरांचे उच्चार जे मी म्हणलं, तर आपल्या संस्कृतीमध्ये श्री रामरक्षा स्तोत्र हे फार प्रभावी हं, स्तोत्र मानलं जातं. ज्याच्यामध्ये त्याचं पठण केल्यामुळे अक्षराचा म्हणजे या अक्षराचा उच्चार हं. योग्य पद्धतीनं केला जातो. बऱ्याचदा मुलांची म्हणजे कधी-कधी वय झाल्यानंतर सुद्धा त्या व्यक्तीच्याकडनं हा उच्चार नीट केला जात नाही. बरोबर. सो ह्या स्तोत्राच्या सरावाच्या माध्यमामुळे एका लहान मुलाला अक्षराचा उच्चार छान म्हणता यायला लागला. मुलांचा आनंद बघा किती छोट्या-छोट्या गोष्टीमध्ये असतो. हं, हं, हं. त्या दिवशी म्हणजे माझ्या अंगावर अजूनही काटा येतो. जेव्हा त्या मुलानी सतत रामरक्षेचा सराव करत होता आणि इनिशियल त्याला जड गेलं, की त्याच्याकडनं म्हणलं जात होतं. अच्छा. पण रामरक्षा रेग्युलरली म्हणल्यानंतर जेव्हा उत्तम प्रकारे त्याला म्हणता यायला लागला, तेव्हा तो मुलगा माझ्या म्हणजे ही ऑफलाईन होती, तर तिथून तो त्याच्या घरापर्यंत मला म्हणता यायला लागला, मला म्हणता यायला अच्छा. लागला. हे इतक्या आनंदाने सांगत होता. म्हणजे त्या मुलासाठी त्या वयामध्ये ते अक्षर शिकणं सुद्धा किती महत्वाची गरज होती बरं. त्याच्याकरता हां, हां. आणि तो आनंद त्याला तर जाणवलाच, पण पालकांच्याही डोळ्यातनं पाणी आलं, की जे आम्ही इतकी वर्ष प्रयत्न करत होतो, की आलं पाहिजे, आलं पाहिजे. पण हे कसं करायचं आम्हाला समजत नव्हतं. पण आज ह्या स्तोत्राच्या सरावामुळे त्याला जमलेलं आहे हं. आणि हा एक अनुभव झाला. असे अनेक अनुभव आलेले आहेत. त्याच्यानंतर कथाकथनाच्या स्पर्धा आहेत. त्याच्यामध्ये असं होतं, की स्पर्धेच्या आधी पालकांनाच भीती असते, की आमचा मुलगा गोष्ट सांगायला जमेल का त्या मुलाला बाबा. पण ऑनलाईन जेव्हा मी अशा कार्यशाळा घेते, तेव्हा अ, कसं उभं राहायचं, उच्चार कसे करायचे, डायलॉग कसे बोलायचे, आजीचा डायलॉग कसा बोलायचा, नातीचा आवाज कसा काढायचा, आजोबांचा आवाज अच्छा. किंवा रागावलेल्या हं. बाबांचा आवाज कसा काढायचा. बरोबर. हे जे व्हेरिएशन सांगत गेले, त्यांच्याकडनं प्रॅक्टिस करून घेतल्यानंतर जेव्हा त्या मुलीला शाळेमध्ये बक्षीस मिळतं, तर यापेक्षा आणखी पावती काय असते एखाद्या शिक्षकाला शिकवताना मिळणारी.
अगदी बरोबर आणि मला असं वाटतं हे एक्सपिरियन्सेस पण खूप छान आहेत. प्रश्नच बरोबर. नाही, प्रश्नच नाही. सो लाइक मोहिते एज्युटेक प्लॅटफॉर्ममध्ये जसे तुम्ही वेगवेगळे कोर्सेस डेव्हलप करताय हं. आणि तुम्ही मुलांपर्यंत पोहोचवताय, त्याचं मेन इन्स्पिरेशन काय आहे? मोहिते एज्युटेकमध्ये अनेक प्रकारचे कोर्सेस अवेलेबल आहेत ऑनलाईनच्या माध्यमातनं. मग त्याच्यामध्ये वैदिक मॅथ्स असेल, मेंटल मॅथ्स असेल, ब्रेन जिम असेल किंवा स्पोकन इंग्लिश आहे, फोनिक्स आहे. पण सोबतच या कोर्सेसचा सुद्धा जर मुलांनी अभ्यास केला, हं, त्याच्यामध्ये प्रशिक्षण घेतलं, तर ओव्हरऑल डेव्हलपमेंट होण्याकरता म्हणून या सगळ्याचा अतिशय उपयोग होणार आहे. अगदी खात्रीने सांगते. म्हणजे एखाद्या मुलाला होतं कसं ना, की ज्ञान भरपूर असतं, पण बरोबर. मांडायचं कसं आणि परत ते मोजक्या शब्दात पण मांडलं गेलं पाहिजे. ट्रू. सो हे सगळं जे उगाच काहीतरी वेग बडबड करत गेलाय, विषय भरकटत गेलाय, असंही होता कामा नये. हं, मग या सगळ्याचं शिक्षण जे आहे, ते या कोर्सेसच्या माध्यमातून मुलाला, पालकांना मिळणार आहे आणि त्याच्यामुळे पुढं जाऊन म्हणजे फक्त शालेय जीवनापुरताच नाही, तर पुढं जाऊन म्हणजे जगाच्या पाठीवर कुठेही तो मुलगा गेला, तर त्याची एक चांगल्या प्रकारे छाप 4 लोकांमध्ये उठून दिसणं आपण जे म्हणतो ना, हं, ते हं. ह्या सगळ्या प्रकारचा कोर्स केल्यामुळे त्या मुलाच्या बाबतीमध्ये अगदी खात्रीशीर होणार आहे. करेक्ट. सो मोहिते एज्युटेक प्लॅटफॉर्ममध्ये ऑलरेडी तुम्ही कोर्सेस घेताय. बऱ्याच वेळा मुलं जॉइन करतात, पालकही जॉइन करतात. सो मला हे विचारायला आवडेल तुम्हाला, की त्यांचा प्रतिसाद कशाप्रकारे असतो? खूप मिळतो? छान मिळतोय. मुलांना अजून जाणून घ्यायची इच्छा आहे, अजून शिकायची इच्छा आहे. भाषेची गोडी, आवड तर निर्माण होती आहे. कारण बऱ्याचदा असं होतं ना, की त्याची काय गरज आहे थोडंसं आत्ता काही महत्त्वाचं आहे का? हा विचार करून थोडंसं दुर्लक्षित होतात गोष्टी. पण बोलण्यामुळे त्याच्यानंतर संपर्क साधल्यामुळे पालकही त्याच्याबद्दल जागरूक होत आहेत. बरोबर. मुलांनाही त्याच्याबद्दल रुची निर्माण हं, होतीये हं. आणि काहीतरी आपण करू शकतो बाबा. करून तर बघूया हं. मग पुढे आवड निर्माण झाली, की आपल्याला आणखी नवीन-नवीन शिकायला मिळणारच आहे. सो हे त्यांना आता जाणवायला लागलेलं आहे. सो मॅम जसं की तुम्ही आता वेगवेगळ्या विषयावरती खरं तर तुमचं खूप सखोल ज्ञान आपल्या ऑडियन्सपर्यंत पोहोचवलं आणि त्यांनाही यामधून भरपूर गोष्टी समजल्या, की कशा पद्धतीने मोहिते एज्युटेक प्लॅटफॉर्म त्यांना हेल्प करतं. वेगवेगळ्या टॉपिकवरती त्यांना कसं ते ऑनलाईन, ऑफलाईन तुम्ही जसं सांगितलं, की वेगवेगळ्या कार्यशाळा आहेत त्याच्यामध्ये ते सहभागी होऊ शकतात. अगदी छोट्यापासून मोठ्यापर्यंत ज्याला आवड आहे, ज्याला पुढे ह्याच्यामध्ये करियर करायचंय, जसं स्कूल, कॉलेजमध्ये ज्या स्पर्धा असतात, ज्यांना पार्टिसिपेट करायचंय, ते सगळेजण हे जे कोर्सेस आहेत त्याचा पुरेपूर फायदा घेऊ शकतात आणि मला असं वाटतं तुम्ही खूप सुंदर प्लॅटफॉर्म जो आहे आपल्या ऑडियन्सला हो, अवेलेबल करून हो. दिलाय. कारण आजच्या टाईममध्ये ही खरं तर काळाची गरज आहे. सर्वांगीण विकास होणं. बऱ्याच वेळा आपण शालेय शिक्षणावर फोकस करतो. पण मला असं वाटतं शालेय शिक्षणासोबत जसं वक्तृत्व असेल किंवा अँकरिंग असेल किंवा संस्कृत श्लोक जे तुमच्या संस्कारांमध्ये अजून जास्त भर टाकतात, तुमचा आत्मविश्वास वाढतात. या सगळ्याचे सुद्धा खूप जास्त महत्त्व आहे. आणि ते खूप सुंदर पद्धतीने तुम्ही ते ऑडियन्सपर्यंत व्यक्त केलं त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. मनापासून धन्यवाद. मलाही खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारताना. मनातले विचार व्यक्त करताना फार मस्त वाटलेलं आहे. सो मी पण तुमचे खूप आभार मानते. थँक सो मच. थँक यू सो मच. सो मित्रांनो तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आमच्या मोहिते एज्युटेक प्लॅटफॉर्मला नक्की रजिस्टर करा कारण त्याच्यामध्ये 1 महिना पूर्ण कोर्सेस फ्री आहेत. तुम्ही पुरेपूर कोर्सेसचा फायदा घेऊ शकता आणि जर तुम्हाला अजून शिकायचं असेल इन डिटेल तर तुम्ही रजिस्टर करा आणि घर बसल्या कुठूनही आणि कधीही हे सगळे कोर्सेस तुम्ही ऑनलाईन जॉइन करू शकता. सो थँक सो मच.